ही गावच्या इथे चालली आहे. ही कालच्या मॅटरबद्दल कंप्लेंट करायला नसेल ना आली का आजीला? हे आई ही काही बोलणार नाही ना ग? एक मिनिट पण गप्प बसा, जरा गप्प बसा. मला वाटत नाहीये तसं. आपण आहे ना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ. नमस्कार करा प्रत्येकीने. दादा, हे दादा. दादा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकर बरा हो. राजन, तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि वहिनी, तुला प्रेमळ शुभेच्छा. तुला सुद्धा. हॅपी न्यू इयर डॅड, आजी आणि आजोबा. थँक्यू बेटा. तुला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला माहिती आहे, काल कमळीने एक खूप छान नाटक सादर केलं होतं. ते रागिणी आणि आत्याला खूपच जास्त आवडलं, नाही रागिणी? हा? अरे, मलाही बघायला आवडलं असतं. कमळी, परत कधीतरी मला करून दाखव. आजी, पर तुम्ही तर घरला नव्हता ना? हो, अगं नाही, घरीच होते की मी माझ्या खोलीमध्ये होते. होय काय? आम्हाला तर कोणतर सांगितलं की तुम्ही घरला नाही म्हणून. असं नाही ग, मी माझ्या खोलीत होते, अखंड नामस्मरण करत होते. माझी मोठी नात यावर्षी मला नक्की सापडावी म्हणून माझं नामस्मरण चालू होतं. होय आजी, तुमची नात नक्की सापडणार. आणि तुम्हाला नाही सांगू, या वर्षी मी बी एक पण केलाय. कसला पण? मी स्वतः तुमच्या नातीला हुडकायचा पूर्ण प्रयत्न करणार. आणि जोपर्यंत सापडत नाही तोवर गप्प बसणार नाही. कमळी, तू जर माझ्या मोठ्या नातीला शोधून काढलंस ना, तर आयुष्यभर मी तुझे उपकार विसरणार नाही बघ. आजी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण दोघी मिळून तिला हुडकूया. नक्की. पण हे बघ, आता सगळं लक्ष परीक्षेकडे द्यायचं. छान अभ्यास कर, या पेननी पेपर लिही आणि उत्तम मार्क्स मिळव. चला, येतो मी. सांभाळून जा. दिवसाची सुरुवात नुसती खराब करायला लागली. नशीब त्या कमळीने त्या म्हातारीला काही सांगितलं नाही. राजन कसे टोमणे मारत होता बघितलंस ना? पण आई, राजनने स्वतः तोंड नाही उघडलं ना, ह्याच्यासारखं बेस्ट आपल्यासाठी काहीच नाही. कारण आधीच आपली वेळ खूप खराब आहे. त्यात हे सगळं जर म्हातारीला कळलं असतं ना, तर काय आपलं खरं नव्हतं. सोड, आज तारीख काय? एक. अगं, आज 1 जानेवारी आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे. अगं, तो स्केच आर्टिस्ट काय म्हणाला होता? 31 डिसेंबर सेलिब्रेट करायला जाणार आहे म्हणून. अरे म्हणजे आज आला असेल. हे बघ, आपण एक काम करूया. आपण ते पैसे घेऊन त्या स्केच आर्टिस्टकडे जाऊया, ते पैसे त्याच्या तोंडावर असे मारूया आणि ते जे स्केच आहे ना ते आपल्याकडे आधी घेऊन येऊया. कारण एकदा का त्या गौरीच्या मुलीचं स्केच आपल्या हातात आलं ना की त्या मुलीला शोधणं आपल्यासाठी सोपं पडेल. सोपं म्हणजे काय? मारूनच टाकायचंय. मग आपण त्या गौरीला सुद्धा मारूनच टाकायचे. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण माझी अनिका होणार. हा माझा पण आहे. नवीन वर्षातला हा माझा पण आहे आणि तो मी पूर्ण करणार आहे. बस, पैसे काढ, निघूया. शुभस्य शीघ्रम. पैसे आत्ता काढते. काय ग? काय? हे आई, काय झालं? आण पैसे, निघूया पटकन. अगं पैसे नाहीये तिथे. काय बोलतेस तू? हो. इकडे बाजूला बाजूला. नक्की इथेच ठेवले होतेस ना? या डाव्या उजव्या हाताने आणखीन कुठे दुसरीकडे नाही ना ठेवलेलेस? कमाल आहे तुझी.
काय ग नक्की इथेच ठेवले होतेस ना की दुसरीकडे कुठे ठेवले होतेस? पैसे गेले कुठे मग? राजन तर घेऊन गेला नसेल ना? अगं राजन कालच आलाय आणि तो कुठेच बाहेर नाही गेलाय. अरे मग गेले कुठे पैसे? का आता पैशांना पण पाय फुटले का पंख फुटले? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही डेली सोप सिरियलचे ऍक्टर्स आहेत की ऍक्टर्स होतात? कारण तुमचे फेशियल एक्सप्रेशन कायम त्यांच्यासारखे असतात. हो एनिवे, आता काय झालं? अनिका, ड्रॉवर मधून पैसे तू घेतलेस? हा, मीच घेतले. का घेतलेस? कुणाला विचारून घेतलेस? का घेतले म्हणजे काय? आपल्या घरात काल पार्टी होती त्याच्यासाठी घेतले. आता इतकी मोठी पार्टी अरेंज करायची होती तर त्याचे पैसे माझ्याकडे कुठून येणार? म्हणून घेतले. नसते घेतले तर पार्टी कशी अरेंज झाली असती? गप्प बस. तोंडाला टाळा लाव तुझ्या आधी. एवढी रक्कम घेताना तुला एकदाही कुणाला विचारावं असं मनात नाही आलं का? एवढी बावळट आहेस? ए बॉम, मला काय बावट बोलते? आणि घेतले पैसे त्यात इतकं ओव्हर रिॲक्ट करण्यासारखं काय? माउंटेन डाऊन नाही झाले, ते पडलं नाहीये. तू ना खरंच डेली सोप सिरियलची ऍक्टरच आहेस. कारण त्याशिवाय तू फेशियल एक्सप्रेशन इतके का देशील? ते पण इतक्याशा चिल्लर अमाऊंटसाठी. आणि तुला जर एवढाच त्रास होत असेल ना तर तुम्ही दोघी मिळून डॅडला सांगा माझे क्रेडिट कार्ड रिटर्न द्यायला. बस. मूर्ख बावळट आहे ती मुलगी. शी. ए आई, आता काय करायचं का आपण? राजनला कळलं ना, राजन माझा गळाच दाबून टाकेल. आणि ते स्केच आर्टिस्टला पैसे नाही दिले तर तो स्केच पण देणार नाही. आता करायचं तरी काय? हे बघ स्टेला, उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये फर्स्ट हाफला ते रिपोर्ट्स गेले पाहिजेत. मला बाकी काहीही सांगू नको, ते रिपोर्ट गेले पाहिजेत म्हणजे पाहिजेत. ओके? रोहित, कॉफी. ठेव तिकडे. काय झालं? मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. बरं बोल. रोहित, तुला कसलं टेन्शन आहे का? तुला कामाचं खूप प्रेशर असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतोस. राधिका, तुला कुणी सांगितलं मला टेन्शन आलंय ते? तुझ्या वागण्यातनं मला कळतंय तू माझ्याशी आधीसारखा कुठे वागतोस. हो राधिका, कारण त्यावेळेला आत्तासारखी परिस्थिती नव्हती. तेव्हा माझ्यावर एवढं प्रेशर नव्हतं, हे कळत नाहीये का तुला? रोहित, आधी पण तू काम करायचंस ना, पण तेव्हा तू माझ्यासाठी, स्वतःसाठी किती वेळ काढायचास. म्हणजे मला असं म्हणायचंय की काम आणि वर्क लाईफ दोन्ही बॅलन्स करता आलं एक पाहिजे. मिनिट राधिका, तू मला सांगतेस वर्क प्रेशर बद्दल? फक्त चूल आणि मूल करणाऱ्या माणसाने मला लाईफ बॅलन्स बद्दल सल्ले नाही द्यायचे, कळलं? रोहित, अरे राधिका प्लीज, मला आधीच कामाचं खूप प्रेशर आहे आणि तुझं लेक्चर ऐकण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. प्लीज जा इथून, प्लीज.